जय महाराष्ट्र। मी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा सोलापूर शहर महानगर प्रमुख, त्याचबरोबर महाराष्ट्र कामगार सेनेचा प्रदेश अध्यक्ष। आज महाराष्ट्र बंदची हाक महाविकास आघाडीच्या घटक पक्षांनी दिली। यामध्ये उद्धव ठाकरे साहेब, शरद पवार साहेब, नाना पटोले आणि इतर मित्रपक्ष। महाविकास आघाडीच्या बंदच्या आव्हानानुसार या निष्क्रिय नालायक सरकारला धडकी बसली आणि त्यांनी एक प्यादी समोर केलं, सदा कुत्रे नावाचा। हा सदा कुत्रे एस टीच्या कामगारांच्या लढ्यामध्ये देखील विघ्न घालतोय, मराठा आरक्षणाच्या वेळेला विघ्न घालतोय, त्याचबरोबर जे महिलांचे अत्याचार होतात त्याच्यामध्ये सुद्धा आंदोलन करत असताना विघ्न घालायचा प्रयत्न हा सदा कुत्रे करतो। खरं पाहता न्यायदेवतासुद्धा आपल्याला न्यायदेवतेवर सुद्धा विश्वास राहण्यासारखं राहिलेला नाही। पूर्वी म्हणत होते पंच ये परमेश्वर म्हणून पंचामध्ये जात होते आणि ज्या माणसाला अन्याय होतो तो कोर्ट न्याय देतो। न्याय देत असताना कोर्टाने देखील एक दिवसामध्ये ताबडतोब संपला विरोध करणं, नुकसान होणं किंवा अशा प्रकारचे ते कारण देऊन या संपाला विरोध केला। तरी देखील घटक पक्षातील महाविकास आघाडीचे प्रमुख माननीय उद्धव ठाकरे साहेबांनी हा बंद जनतेचा बंद आहे, आमचा बंद नाही म्हणून त्यांनी बंद तर नको, ठीक आहे तुम्ही म्हणाल तसं होऊ द्या, पण आम्ही आमचे काळ्या पट्ट्या लावून तोंडावर मूक याच्याप्रमाणे काळ्या पट्ट्या लावून आम्ही आंदोलन करतो म्हणल्यावर संपूर्ण देश नव्हे जग आदरला। ज्या आंदोलन नुसतं नाही काय नाही करता पट्ट्या बांधले इतका आदरला तर रस्त्यावर उतरले असते तर खरोखरच आज सरकार घडघडलं असतं। म्हणून अशा सदा कुत्र्याला कुठं ठेवायचं, या सदा कुत्र्याचं बॉस कोण आहे, या सदा कुत्र्याचं बोलूचा धनी कोण आहे, अशा अनेक समस्या निर्माण होतात। परंतु जनता जनार्दनावर तुम्ही आपण विश्वास ठेवा, विचार करा। जर आपल्या अन्याय झालं तर रस्त्यावर यायचा प्रयत्न केला। बाबासाहेब आंबेडकरने आपल्याला न्याय अधिकार दिलेला आहे, ज्या वेळा अन्याय होतो तुम्ही अन्यायाचे लढा। आणि इतिहास सांगताय की आपण स्वातंत्र्य मिळवून घेताना लढा करून स्वातंत्र्य घेतलेलं आहे, भीक मागून घेतलेलं नाही आहे। जनता जनार्दन, माता भगिनी, त्याच्यामुळे अजून एक महत्त्वाचं मी थोडक्यात सांगतो की यामध्ये दर एका तासाला 4 महिलांचा किंवा 4 मुलींचा या ठिकाणी अत्याचार होतो, बलात्कार होतो, म्हणजे दिवसाला 90 लोक होतं। सरकारचा आकडा आहे। म्हणून हे सगळे विचार करता जनता जनार्दन, माझ्या भगिनीनो, माझ्या मातानो, ज्या भावाने तुम्हाला 1500 रुपये दिलं त्याच भावाने आज पट्टी बांधायचा आदेश कोर्टाच्या माध्यमातून केलेला आहे। आता जागे व्हा, आता रस्त्यावर उतरा। अन्याय झाल्यास तुम्ही गप बसू नका, अन्याय झाल्यास अन्यायाच्या विरुद्ध लढा, असं आव्हान या ठिकाणी करतो। आता पोलीस काय करणार आहे, सरकार जे सांगतं ते करत आहे। म्हणून आता तुम्ही रस्त्यावर उतरा आणि या सरकारला खाली खेचा। आम्हाला सरकार खेचण्यापेक्षा विकृतीला खाली खेचा असं आवाहन करतो। मी थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।